नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायकल म्हणते मी आहे ना या पाठाच्या दुसऱ्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ एक आत्मकथनात्मक पाठ आहे। आत्मकथनात्मक म्हणजे काय याचा अर्थ मी यापूर्वीच्या पाठाच्या भागात तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपली आत्मकथा, आपली स्वतःची कहाणी सांगणे, इत्थंभूत आपल्याला आलेले चांगले वाईट अनुभव सगळे सांगणे। तर सायकल म्हणते मी आहे ना या पाठामध्ये सायकलने आपली आत्मकथा इथे आपल्या समोर मांडलेली आहे की कशा रीतीने तिची निर्मिती झाली, कधी झाली, कुठे झाली आणि कशा रीतीने तिचे फायदे आपल्याला होतात, कसे आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचे उपयोग करून घेतो याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। सायकल अजूनही आपल्याला तिचे बरेचसे उपयोग सांगणार आहेत, तर ते आपण पाठाच्या पुढच्या परिच्छेदांमध्ये पाहूया। आतापर्यंत आपण सायकलीचा जन्म कसा झाला, कुठे झाला हे पाहिलं। त्याच्यानंतर लहान मुलं सायकलीचा वापर कसा करू शकतात याचंही पाहिलं की छोट्या छोट्या कामांसाठी आपण सायकलीचा उपयोग करू शकतो। बाजारात जायचं असेल, भाजी आणायचं असेल, औषध आणायचे असतील, घरातील छोटी मोठी कामं करण्यासाठी आपण सायकलीचा उपयोग करू शकतो। इतर वाहनांच्या मानाने सायकल वापरणे किंवा सायकल हाताळणे कधीही सोयीस्कर असते। तिला शिकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा सायकल शिकण्यासाठी आपल्याला विशेष अशी ट्रेनिंग घ्यायची गरज पडत नाही। चालक परवाना म्हणजे ड्रायव्हर लायसन्स काढण्याचीही आपल्याला आवश्यकता पडत नाही। जर अपघात झाला तर जास्त दुखापत आपल्याला होत नाही, जास्तीत जास्त आपल्याला ओरखडलं जातं। तसंच आपण पाहिलं की लहान मुलांपासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक स्तरातील लोक सायकलीचा उपयोग करतात। सायकल स्वस्त असल्या कारणाने श्रीमंत आणि गरीब सगळे प्रकारचे व्यक्ती सायकलीला सहज विकत घेऊ शकतात। त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं की सायकलीला जर कधी बंद पडली मध्येच, तर आड रस्त्यात कधी बंद पडली तर आपण तिला सहजपणे हाताळू शकतो। अशा रीतीने आपण सायकलीचे वैयक्तिक उपयोग पाहिलेले आहेत। अजूनही सायकल आपल्याला त्याचे वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय उपयोग सांगणार आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरती सायकलीचा उपयोग केला जातो, म्हणजे फक्त आपल्या देशामध्येच नाही, प्रत्येक देशामध्ये सायकलीचा उपयोग केला जातो। आता पाहूया सायकल आपल्याला अजून आपल्या आत्मकथनाच्या माध्यमातून कोणते उपयोग सांगणार आहे। सायकल म्हणते की मी तुमच्यासाठी दोन दृष्टींनी लाभदायक आहे। लाभदायक म्हणजे उपयोगी, हितकारक, वैयक्तिक आणि सामाजिक। आता बघा इथे सायकलीने तिचे दोन प्रकारचे उपयोग किंवा लाभ आपल्याला सांगितलेले आहेत। एक आहे वैयक्तिक आणि दुसरा आहे सामाजिक। वैयक्तिक म्हणजे आपला स्वतःच्या गरजांसाठी लागणारा, आपल्या पुरता, आपण त्याला पर्सनल म्हणतो। आणि सामाजिक म्हणजे समाजाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला ती कशी हितकारक आहे, कसे ते सांगते। हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज पडणार नाही। आता सायकल काय सांगत आहे आपल्याला, आता इथे बघा सायकल आपल्याला काय सांगत आहे की तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही। तुम्हाला बघा तुमच्या धड्याच्या स्वाध्यायामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे की सायकलचा नियमितपणे चालवलं तर नेहमी वेगळा असा व्यायाम करण्याची गरज का पडत नाही। ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे। आता काय सांगितलेलं आहे सायकलीने की आता पहा आपलं सगळ्यांचं जीवन एवढं व्यस्त असतं की आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही। व्यायाम करायचा म्हटला, प्राणायाम वगैरे करण्यासाठी आपल्याला वेळ नाही देता येत, किंवा आपल्याला जर व्यायाम करायचा असेल तर व्यायाम करण्यासाठी जे अत्यावश्यक साधनं असतात ते आपल्याकडे उपलब्ध नसतात, की आपल्याकडे जागा सुद्धा उपलब्ध नसते व्यायाम करण्यासाठी, जसं की पळायला जाणे वगैरे। तर मग अशा वेळेस आपण काय करतो, जिम जॉईन करण्याचा प्रयत्न करतो किंवा व्यायामशाळा जॉईन करण्याचा प्रयत्न करतो। पण जिमची सगळी जी काही फी असते ती सगळ्यांनाच, सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी नाही। मग त्यापेक्षा सायकल काय सांगते की पर्याय काय आहे तुमच्याकडे, तुम्हाला असं वेगळं व्यायाम जर तुम्ही मला रेग्युलर दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही मला जर चालवत असाल तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही। घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात। आता बघा
कशा रीतीने आपल्याला व्यायाम करण्याची गरज पडणार नाही, ते ह्या प्रश्नाचं उत्तर इथून सुरुवात होत आहे. तुम्ही वाटलंच तर टिक करून घ्या पेन्सिलीने. घाम येईपर्यंत मला चालवल्याने तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. म्हणजे बघा, सायकल चालवताना जेवढं जास्त आपण सायकल चालवू तर त्याच्यामुळे काय होतं, घाम येतो आणि घाम आल्यामुळे आपल्या हृदयाची फुफ्फुसाची जी कार्यक्षमता असते ती अजून मजबूत होते. मांसपेशी तंदुरुस्त राहतात. बघा, आपल्या वैयक्तिक आपल्याला कसं आपलं आरोग्यासाठी हितकारक आहे. आपली फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात किंवा मांसपेशी सुद्धा तंदुरुस्त राहतात. नंतर अजून काय सांगितलेलं की घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो. मेद म्हणजे की अतिरिक्त चरबी. आता बघा, मेद वाढण्याचं, चरबी वाढण्याचं प्रमाण आपल्याला सगळ्या वयोगटातील माणसांमध्ये पाहायला मिळतं. लहानातल्या लहान मुलांमध्ये सुद्धा चरबी वाढण्याचं प्रमाण दिसून येतं. किंवा मध्यम वयाची जी मुलं असतात, किशोरवयीन मुलं जी असतात किंवा मध्यमवर्गीय जे युवक असतात, त्यांच्या शरीरामध्ये पण चरबीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. पण मग अशा लोकांनी जर जेवढी जास्त सायकल चालवतील आणि जेवढा जास्त घाम निघेल तर त्यांची जी मेद आहे, चरबी जी आहे ती जळून जाते आणि प्रतिकार शक्ती सुद्धा त्यांची वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू सुद्धा बळकट होतात. आता बघा, सायकल चालवत असताना आपण पायाचा जास्त वापर करतो की नाही, पॅन्डलवरती पाय ठेवतो आणि त्यामुळे काय होतात, पायाचे स्नायू जे असतात ते अजून पण बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. आता बघा, इथे आपल्याला सायकल तिचे आपण वापरल्यामुळे काय काय आपल्याला वैयक्तिक फायदे होतात ते सांगत आहेत. आता पहिला वैयक्तिक फायदा म्हणजे याच्या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये परिच्छेदमध्ये आपण पाहिलं होतं की ती कमी खर्चिक आहे. त्याच्यानंतर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ती हितकारक आहे. आपल्याला जर आपण नियमित दैनंदिन सायकल चालवत असेल तर आपल्याला विशेष असा व्यायाम करण्याची गरज पडत नाही. रेग्युलर सायकल चालवल्यामुळे आपल्याला घाम येतो, त्यामुळे आपले फुफ्फुस मजबूत होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्यामुळे आपली अतिरिक्त चरबी जळून जाते आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि पायाचे स्नायू सुद्धा बळकट होतात. अशा रीतीने आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सायकल ही अत्यंत उपयुक्त असे वाहन आहे. अजून सांगत आहे सायकल तिचा उपयोग वैयक्तिक की माझी किंमत तशी माफकच आहे. माफक म्हणजे जास्त नाही, स्वस्त आहे. त्यामुळे तुमचे पैसे सायकल काय सांगते की तिचं जास्त महाग नसते, त्यामुळे आपले पैसे सुद्धा वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. जर सायकल कधी बिघडली तर आपण त्याच्यावरती जास्त खर्च करण्याची गरज नाही पडत, कारण की तिची दुरुस्तीचा खर्च जास्त येत नाही. पण 4 चाकी जर गाड्या मध्येच बंद पडल्या तर मेकॅनिकचा खर्च, गॅरेजचा खर्च असा बराच काही खर्च येतो. पण सायकल जर कधी खराब झाली तर दुरुस्तीसाठी जास्त खर्च लागत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही. म्हणजे बघा, आपलं इंधनाचा खर्च सुद्धा वाचतो, म्हणजे त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधनही बचत होते. म्हणजे बघा, आता इथे सांगायचं, सायकलीला काय सांगायचे की इतर वाहनांना पेट्रोल किंवा डिझेलवरती चालतात, त्यामुळे त्यांना अतिरिक्त खर्च असतो. पण सायकलीला आपल्याला पेट्रोल, डिझेल किंवा कोणत्याही प्रकारची इंधनाची गरज पडत नाही, म्हणून आपल्याला ती जास्त खर्चिक नसते. त्याचा खर्च फार कमी असतो. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. कुठेही आपल्याला मोकळी छोटीशी जागा मिळाली तर आपण तिला पार्किंग लावू शकतो. पण जी मोठी वाहनं असतात किंवा बाईक असतात त्यांना पार्किंगसाठी विशिष्ट जागा लागते आणि पार्किंगचे चार्जेस सुद्धा आपल्याला द्यावे लागतात. पण सायकलीसाठी आपल्याला अशी पार्किंगसाठी चार्जेस देण्याची गरज पडत नाही. म्हणजे कुठेही आपल्याला छोटीशी जागा मिळाली, गल्लीत सुद्धा आपण, आडोशाला सुद्धा आपण तिला पार्किंग करू शकतो. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. म्हणजे बघा, आतापर्यंत सायकलीने आपल्याला तिचे वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय लाभ सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी वैयक्तिक लाभ आपण बघितले की आरोग्याच्या दृष्टीने कशी ती आपल्याला उपयोगी आहे, कमी खर्चिक आहे. आणि सामाजिक म्हणजे बघा, पेट्रोल आणि डिझेल यांचं काय होतं, बचत होते. म्हणजे जेव्हा पेट्रोल आणि डिझेलची बचत होते म्हणजे इंधनाची बचत होते. आणि बघा, आता राष्ट्रीय लाभ म्हणजे बघा, तो कसा सांगितलेला आहे, सामाजिक आणि राष्ट्रीय लाभ कसं आपल्याला तिचा हातभार लागतो. हातभार लागणे, मदत होणे, सहायता होणे. तो कसा ते ऐकायचं, आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते, ते वाचवायला हवे. आता बघा, इथे सायकल काय सांगत आहे
की इतर जे वाहन आहेत त्यांना इंधनाची गरज असते, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, आणि आपल्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल याचं प्रमाण फार कमी आहे, इंधन आपल्या देशामध्ये फार कमी आहेत. म्हणून आपण काय करतो, इंधन हे जे पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे जे इंधन आहे ते जास्तीत जास्त वापर आपल्या देशामध्ये होतो, आणि मग आपल्या देशामध्ये त्याचा पुरवठा नसल्या कारणाने आपण काय करतो, परदेशातून ही इंधनं विकत घेतो. म्हणजे आपल्या देशातील जे चलन म्हणजे काय, पैसे किंवा रुपये, तर हे आपल्या देशातील चलन, पैसे रुपये आपण काय करतो, इतर देशांना त्याचा फायदा होतो आणि आपल्या देशाचं नुकसान होतं, कारण की आपले आर्थिक बाजू त्यामुळे काय होते, ढासळते. आपण दुसऱ्या देशांना आपला पैसा गेल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू मजबूत होते. पण तेच जर आज पाहायला गेलं तर सायकलीला ह्या इंधनांची गरज नसते, त्यामुळे इंधन कमी वापरलं जातं आणि आपल्या देशाला जे इतर देशातून, परदेशातून जे इंधन विकत घ्यावे लागते ते घेण्याची गरज सायकलीमुळे पडत नाही, आणि त्यामुळे आपल्या देशातील चलन परदेशात न जाता आपल्या देशामध्येच राहते. मग अशा रीतीने आपण आपल्या ह्या सामाजिक आणि राष्ट्रीय हिताबाबत विचार केला पाहिजे. हे आपलं राष्ट्रीय हित आहे. आपण राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिलं, राष्ट्रीय लाभाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खरोखर सायकलीचा आपल्याला फार उपयोग होतो. वैयक्तिक झाला, राष्ट्रीय झाला. आता आपण बघूया सामाजिक. वाहनांची संख्या वाढली की प्रदूषण वाढते. आता बघा, आपल्या देशातील सगळ्यात बऱ्याच काही समस्या आहेत, त्यापैकी प्रदूषण ही सगळ्यात जास्त मोठी समस्या आहे. प्रदूषणामध्ये बी विविध प्रकारचे प्रदूषण असतात. जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण. ह्या 3 प्रदूषणामध्ये बी सर्वात जास्त अगर प्रदूषण असेल तर ते वायू प्रदूषणाचं आहे. वायू प्रदूषण का वाढलंय, कारण की वाहनांची संख्या आज दिवसेंदिवस इतकी वाढलेली आहे की त्यामुळे काय होतं, जे वाहनं असतात त्यांच्या धुरामुळे पूर्ण हवामान किंवा हवा, वायू प्रदूषित होते, आणि त्यामुळे सामाजिक समस्या जास्त वाढलेली आहे. वायू प्रदूषण हे होतेच, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय सांगितलं की वाहतूक कोंडी सुद्धा होते. बघा, कोंडी होणे म्हणजे गर्दी होणे. आता आपल्याला जर कधी इमर्जन्सीमध्ये कुठे जायचं असेल आणि मोठं वाहन घेऊन गेलो तर वाहतूक जास्त असल्या कारणाने आपल्याला मोठ्या वाहनाने सहज इकडून तिकडून रस्ता काढून जाता येत नाही. पण ते सायकल असेल तर आपण गर्दीतून मार्ग काढत पाहिजे त्या ठिकाणी लवकर पोहोचू शकतो. मग बघ, आता वाहनांची संख्या वाढल्यामुळे वायू प्रदूषण तर वाढतेच, त्याच्या व्यतिरिक्त वाहतुकीची गर्दी सुद्धा वाढते. मोठ्या शहरात या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. आता बघा, सायकलीने आपल्याला विनंती केलेली आहे की आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आपल्याला सुधारायची असेल, आपल्या राष्ट्राचं चलन आपल्याला इतर परदेशामध्ये जाण्यापासून वाचवायचं असेल तर जास्तीत जास्त 4 चाकी वाहनांपेक्षा किंवा महागड्या वाहनांपेक्षा पर्याय म्हणून आपण सायकलीचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होतं, वायू प्रदूषण होणार नाही, आपली आर्थिक बाजू सुद्धा मजबूत होईल. आपली आर्थिक बाजू मजबूत असेल तर आपल्या देशाचा पण विकास त्याच्यातून साध्य करता येतो. म्हणून सायकल काय सांगते की जर पर्याय नसता तर एक वेगळी गोष्ट, पण इतर वाहनांच्या जर आपल्याला जवळ कुठे जायचं असेल तर आपण कशाला उगाच मोठ्या गाड्यांचं वरती खर्च करायचा, आपला श्रम पण त्यामुळे वाचतं की नाही. म्हणून सायकल आपल्याला विनंती करत आहे की तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर वेगळी गोष्ट, मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. आता बघा, इतर देशामध्ये जास्तीत जास्त प्रदूषण होत असतं, त्यामुळे त्या प्रदूषणावरती पर्याय म्हणून प्रदूषण होऊ नये, हवेचं प्रदूषण होऊ नये म्हणून ते टाळण्यासाठी अशी ज्या वाहनांमुळे धूर बाहेर सोडला जातो आणि वायू प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं, तर हे टाळण्यासाठी बहुतेक मोठ्या मोठ्या देशांमध्ये, मोठ्या मोठ्या प्रांतांमध्ये पर्याय म्हणून सायकलीचा वापर जगभर केलेला आहे. पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले. आता बघा, सायकलीचे पण बघा, आपण सुरुवातीपासून सायकलीचे जर प्रकार पाहिले तर त्याच्या मॉडेलमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. अगोदरची सायकल बघा वजनाला थोडी जड होती, नंतर हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन आले. नंतर बघा आता 2 प्रकारच्या लेडीज सायकल आणि जेंट्स सायकल पण वेगळ्या असतात, किंवा लहान मुलांसाठी आकर्षक रूपाने सहज असं चालवता येतील असे सायकल आपल्याला पाहायला मिळतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं.
वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची. आता बघा, अगोदर कसं ते पॅन्डल मारावं लागायचं वगैरे, पण आता सायकल म्हणजे गिअर टाकण्याचं अगोदर टेन्शन असायचं, पण आता बिन गिअरची सायकली सुद्धा येतात. आता मला गिअर पण लागते. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. म्हणजे बघा, आता आधुनिक जसं आपण समाजामध्ये परिवर्तन होत राहतं, तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन होत राहतं, त्याच प्रकारचे सायकलीच्या याच्यामध्ये सुद्धा भरपूर परिवर्तन झालेले आहेत. तिची जी बांधणी आहे, रचना आहे, आपल्याला जसा उपयोग करायचा त्यानुसार करू शकतो. अगर सायकलीची शर्यतीसाठी वेगळ्या प्रकारचे मॉडेल आपल्याला पाहायला मिळतात. पर्यटनासाठी, फिरायला जाण्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे मॉडेल आपल्याला सायकलीचे पाहायला मिळतात. मग जशी तुमची आवड असेल तशी आपण सायकलीची निवड करू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला आपल्याला सहजतेने सायकल पाहिजे त्या प्रकारचं मॉडेल मिळू शकतं. म्हणून सायकल म्हणते की तुमची जशी आवड तशी माझी करा निवड. चला तर मग धूम ठोकूया. तर आता आपण ह्या पाठाच्या माध्यमातून सायकलीचे वेगवेगळे उपयोग पाहिलेले आहेत. ह्या सायकलीमुळे आपल्याला बरेचशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. जर आपण जास्तीत जास्त सायकलीचा उपयोग केला पाहिजे, इतर वाहनांपासून प्रदूषण टाळण्यासाठी आपण सायकलीचाच उपयोग केला पाहिजे. तर सगळ्यांनी, कोणालाही आपण बघतो समाजामध्ये गरज नसताना इतर मोठी वाहनं घेतली जातात, त्यांच्यासाठी आपण त्यांना विनंती करू शकतो की तुम्हाला आवश्यक नसेल तर त्या वाहनांचा वापर करू नका. कमीत कमी ते वाहन वापरायचा प्रयत्न करा. आता पाठाच्या या परिच्छेदांमध्ये आलेले काही कठीण शब्दांचे अर्थ पाहूया. कार्यक्षम, काम करण्यास लायक, माफक, किफायतशीर, क्षेत्र, विभाग. वाक्यप्रचार आणि अर्थ पाहूया. परवाना काढणे, दाखला काढणे, हातभार लावणे, मदत करणे, कोंडी होणे, गर्दीत अडकणे, धूम ठोकणे, पळून जाणे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण सायकल आहे ना या पाठामध्ये सायकलीच्या आत्मकथनात्मक पद्धतीने आपण सायकलीचे उपयोग पाहिलेले आहेत. की इंधनाची बचत होते, श्रमाची बचत होते, आर्थिक, वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक मदत आपल्याला होते. राष्ट्राच्या हितासाठी आपण सायकलीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.